ठाणे महानगरपालिका हद्दीत जनगणना प्रक्रियेस सुरुवात. ठाणे महापालिकेनं आगामी जनगणना प्रक्रियेच्या अनुषंगानं व्यापक तयारी सुरू केली आहे. या अनुषंगानं क्षेत्रीय प्रशिक्षकांचं टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण आणि घरगणनेची प्रायोगिक अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली असून शहरातील विविध प्रभागांमध्ये नियोजनबद्ध पद्धतीनं ही प्रक्रिया राबवली जात असल्याचं अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी नमूद केले. या कामासाठी 9 प्रभाग समिती अंतर्गत एकूण 78 फील्ड ट्रेनर्स यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यापैकी 39 प्रशिक्षकांना पहिल्या सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. 6 ते 8 एप्रिल रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत माजिवडा, मानपाडा, उथळसर, लोकमान्य सावरकर नगर आणि वर्तक नगर या प्रभागांमध्ये प्रशिक्षण क्षेत्र पार पडलं. त्यानंतर 9 ते 11 एप्रिल रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत वागळे, नौपाडा, कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागातील क्षेत्रीय प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज उथळसर प्रभाग समितीमध्ये प्रायोगिक तत्वावर घरगणना करण्यात आली. या उपक्रमातून प्रत्यक्ष जनगणनेदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन प्रक्रिया अधिक सुलभ आणि परिणामकारक करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे क्षेत्रीय प्रशिक्षक त्यांच्या प्रभागांमध्ये प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना सविस्तर प्रशिक्षण देणार आहेत. यामुळे जनगणनेची संपूर्ण साखळी सक्षमपणे कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. यंदाच्या जनगणनेत डिजिटल प्रणालीचा वापर करण्यात येणार असून HLO ॲपद्वारे घरगणना केली जाणार आहे. या ॲपमध्ये नागरिकांच्या घरांसंदर्भातील सुमारे एकूण 33 प्रश्नांची नोंद केली जाणार आहे. यामध्ये घराची मालकी, मालकाचं नाव, घराचे प्रकार तसंच घरात उपलब्ध असलेल्या सुविधा जसं की टीव्ही, फ्रीज, लादी, मोबाईल आदींचा समावेश आहे. याशिवाय नागरिकांच्या सोयीसाठी 1 ते 15 मे या कालावधीत स्वयं जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिकांना जनगणना पोर्टलवर लॉग इन करून स्वतःची माहिती भरता येणार आहे. माहिती भरल्यानंतर प्रत्येक नागरिकाला युनिक कोड प्रदान केला जाणार आहे. हा युनिक कोड नागरिक घरी येणाऱ्या प्रगणकाला उपलब्ध करून देतील आणि त्यानुसार त्याची घरगणना पूर्ण होईल. एकूणच ठाणे महापालिकेकडून जनगणना अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञान आधारित करण्यासाठी ठोस पावलं उचलली जात असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम यशस्वी होईल असा विश्वास ठाणे महापालिकेच्या जनगणना विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी सचिन बोरसे यांनी व्यक्त केलाय. नवीन मतदार यादींमध्ये बदल होणार आहे. काही नावं जी आहेत ती दुबार आहेत, ही सुद्धा हटणार आहेत. SIR ची मोठी मोहीम जी आहे ती सरकारच्या माध्यमातून राबवली जाते. आपण देखील नगरसेवकांची बैठक घेतली होती. बैठकीमध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? भारत निवडणूक आयोग याच्या माध्यमातून स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे SIR ची जी कारवाई आहे ती 2002च्या मतदार यादीच्या आधारावरती आता करण्यात येत आहे. 2002 पर्यंत 8 वेळा SIR झाला होता आणि हा 9वा SIR सध्या आपण इलेक्शन कमिशनने हातात घेतलेला आहे. काही राज्यांमध्ये SIR ची कारवाई झाली आहे. त्याच पद्धतीने येत्या काळामध्ये इलेक्शन कमिशन जसं अनाऊन्स करेल त्यानुसार महाराष्ट्रामध्ये देखील SIR हा पूर्णपणे चालू होईल. त्याच्या अगोदर जी पूर्वतयारी लागते जी मॅपिंग, तर ती सध्या मॅपिंग सुरू आहे. ज्यामध्ये 2002चे मतदार त्याच पद्धतीनं जे 2002 नंतर जरी मतदार झाले असतील परंतु त्यांचे आई वडील, आजी आजोबा यांच्यापैकी कोणाशी एकाशी मॅप करून आता आपण मॅपिंगची एक्सरसाइज त्यामध्ये करतोय आणि ही मॅपिंगच्या अनुषंगाने आपल्या शहरी भागामध्ये बरीचशी मतदारांची संख्या वाढलेली आहे. 2002 मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आताचा जर पालघर जिल्हा वजा केला तर जो आताचा ठाणे जिल्हा आपला आहे तर त्याच्यामध्ये 39 लाख मतदार होते आणि आज रोजी या 39 लाख मतदारांमध्ये वाढ होऊन साधारणतः 75 ते 76 लक्षापर्यंत हे मतदार आपल्याकडे ठाणे जिल्ह्यामध्ये होत आहेत. तर ही वाढ बघता आणि शहरी भाग बघता SIRचं काम चांगल्या पद्धतीनं व्हावं यासाठी सर्वपक्षीय नगरसेवक नगरसेविका इथे आज उपस्थित होते. सन्माननीय महापौर, उपमहापौर, त्याच पद्धतीने सर्व पदाधिकारी महापालिकेचे इथे आज बैठकीला उपस्थित होते. सर्व महापालिकेचे अधिकारी जे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून काम करतायत, मतदार नोंदणी अधिकारी, काही BLO, सुपरवायझर, BLO यांनाही इथं आज बोलवण्यात आलं होतं. त्या अनुषंगाने एक चांगल्या प्रकारचं चर्चासत्र इथे झालं ज्यामध्ये सर्व नगरसेवक नगरसेविका यांना
माहिती देण्यात आली. त्याच पद्धतीने काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्या पद्धतीने त्याची उत्तरं देण्यात आली. ज्या प्रशासनाला अपेक्षा आहेत त्या देखील त्यांना सांगण्यात आल्या, ज्यामध्ये BLA's अपॉइंटमेंट म्हणजे बूथ लेवल एजंट जे असतात पॉलिटिकल पार्टीचे, ते सर्व पक्षांनी नेमावे, जेणेकरून BLOना देखील याच्यामध्ये सहकार्य होईल. घरोघरी जाताना, हाऊस टू हाऊस सर्वे करताना तिथे फॅमिलीज असतील तर ते देखील BLO जर नवीन अपॉइंटेड असतील किंवा काही जणांना तिथल्या एरियाचा अनुभव नसेल तर त्यांना देखील त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचं सहकार्य होईल. त्या अनुषंगाने त्या जिल्हाधिकारी म्हणून मी इथं सर्वांना आवाहन केलं की आपण BLAची अपॉइंटमेंट करावी.